मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झालेली आहे। प्रत्यक्ष सुनावणीची मागणी मान्य होणार का हे पाहावं लागेल। प्रशांत आपल्याला अपडेट देईल। प्रशांत, काय घडतंय सध्या? ज्ञानदा, आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट ही आहे की खंडपीठानं ही सगळी सुनावणी 3-4 आठवडे पुढे म्हणजे ऐकण्यासंदर्भातले संकेत दिलेले आहेत। त्यांनी असं म्हटलंय की 3-4 आठवड्यानंतर आम्ही हे मॅटर जे आहे ते फिक्स करू आणि त्याची एक्झॅक्ट डेट जी आहे ती अजूनपर्यंत आलेली नाही आहे। मात्र मुकुल रोहतगी जे सरकारच्या वतीनं वकील आहेत त्यांनी सुरुवातीलाच हे सांगितलं की या सगळ्या प्रकरणासंदर्भातली कागदपत्र खूप मोठी आहेत, जवळपास 30 खंड आहेत, त्याच्या 30-40 प्रिंटआउट काढाव्या लागतात आणि दोन्ही बाजूंनी म्हणजे त्यांनी हे सांगितलं की केवळ सरकारी बाजूची ही अडचण नाही आहे, तर जे समोरचे वकील आहेत त्यांची सुद्धा ही अडचण आहे। आमचं दोन्ही बाजूंचं एक आपसात बोलणं झालेलं आहे आणि त्यामुळे कोर्टानं आम्हाला वेळ द्यावा। त्यांनी कोर्टाला ही विनंती केली। त्यांनी असं सांगितलं की आम्ही ऐकतोय की सुप्रीम कोर्टाच्या एकूणच वर्तुळामध्ये ही चर्चा सुरू आहे की मार्च महिन्यामध्ये प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होऊ शकते। तर सरकारच्या वतीनं त्यांनी ही विनंती केली की या सगळ्या प्रकरणाची सुनावणी 1 मार्चला कोर्टानं निश्चित करावी। कोर्टानं त्याच्या संदर्भात एक सहमती सुरुवातीच्या निवेदनामध्ये दर्शवलेली आहे। त्यांनी असं म्हटलंय की 3-4 आठवडे आम्ही हे मॅटर जे आहे ते पुढं ढकलायला तयार आहोत। पण त्यांनी आता अरविंद दातार म्हणून जे समोरचे वकील आहेत, म्हणजे सरकारच्या विरोधी बाजूचे वकील आहेत, त्यांना या संदर्भात आपलं मत विचारलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे की ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये या सगळ्या संदर्भातले कागदपत्र करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता आणि त्याच्या संदर्भातल्या नेमक्या काय अडचणी आहेत हे सुद्धा आता अरविंद दातार त्यांना सांगतायत। त्याच्यामुळे कदाचित आपल्याला थोड्या वेळामध्ये कळू शकेल की सुप्रीम कोर्ट नेमकी तारीख काय निश्चित करतंय। मात्र एक दिसतंय की सुप्रीम कोर्ट ही सुनावणी प्रत्यक्ष ऐकण्याच्या मूडमध्ये आहे की नाही हे आपल्याला अगदी थोड्या वेळामध्ये कळेल। प्रशांत, म्हणजे दोन्ही बाजूंची मागणी आहे की कागदपत्रांची पूर्तता करणं जरा अवघड काम आहे इतक्या कमी वेळामध्ये आणि कागदपत्र गोळा करण्यासाठी अधिक वेळ द्यावा, ही दोन्ही बाजूंची मागणी? नक्कीच दोन्ही बाजूंची आणि जे अटर्नी जनरल आहेत के वेणुगोपाल त्यांचं सुद्धा या सगळ्या संदर्भातलं म्हणणं आलेलं आहे। त्यांनी सांगितलं की आम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये नोटीस बजावण्यात आलेली होती आणि 3 वेगवेगळ्या मॅटरमध्ये आम्ही सोमवारी कोर्ट नंबर 5 मध्ये निवेदन देणार आहोत। म्हणजे केंद्र सरकारच्या वतीनं जे काही अशाच पद्धतीचे मॅटर्स आहेत आरक्षणाचे त्याच्या संदर्भात, आणि त्यांनी हे असं सांगितलंय। सगळ्यात मोठी बातमी खरं तर ही म्हणायला हवी की केंद्र सरकारनं सुद्धा म्हटलेलं आहे की या खंडपीठानं हे सगळे 3 मॅटर जे आहेत ते टॅग करावेत, म्हणजे एकमेकांशी जोडावेत आणि त्याच्यानंतर मार्चमध्ये ही सुनावणी घ्यावी। म्हणजे केवळ राज्य सरकारच नव्हे तर देशाचे अटर्नी जनरल जे सर्वात मोठे वकील आहेत के वेणुगोपाल यांनी सुद्धा या सुनावणीच्या दरम्यान असं म्हटलेलं आहे की जे आरक्षणाचे इतर मॅटर्स आहेत ज्याच्यामध्ये केंद्राला पार्टी करण्यात आलेलं आहे तर त्या मॅटरवरती सोमवारी सुनावणी होणार होती, तर हे सगळे मॅटर एकत्रितपणे टॅग करावेत आणि सगळ्याची सुनावणी जी आहे ती मार्चमध्ये व्हावी। म्हणजे एक प्रकारे राज्य सरकारची जी भूमिका आहे आरक्षणाच्या या सगळ्या केस संदर्भात तीच मागणी केंद्र सरकारची सुद्धा दिसते। जेव्हा अटर्नी जनरल के वेणुगोपाल असं म्हणतात याचा अर्थ तो स्पष्ट आहे। ही खूप मोठी अपडेट आणि खूप मोठी बातमी आहे अटर्नी जनरल यांनी ही मागणी करणं। प्रशांत, पुन्हा एकदा सविस्तरपणे तू नीट सांगशील की त्यांनी काय म्हटलंय या सुनावणी दरम्यान आणि अशी कोणकोणती प्रकरणं आहेत की जी राज्य सरकारच्या या प्रकरणासोबत जातात, देशातली प्रकरणं? राज्य सरकारचा हा गेल्या काही दिवसामधला प्रश्न आहे किंवा भूमिका आहे की हे सगळं प्रकरण एकत्रितपणे सर्व राज्यांशी जोडलं जावं, जेणेकरून केवळ महाराष्ट्राच्या पुरतं हे मर्यादित राहू नये। आणि एकतर केंद्र सरकारच्या 10% आर्थिक आरक्षणाचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये सुद्धा 69% आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल झालेली आहे। आत्ता अगदी थोड्या वेळापूर्वी अटर्नी जनरल या सुनावणीत असं म्हणाले की सोमवारी आरक्षणाच्या केस संदर्भात त्यांना एका सुनावणीमध्ये अपियर व्हायचं आहे। तर त्यांनी अशी मागणी केली की हे सगळी प्रकरणं जी आहेत ती एकत्रितपणे टॅग करावीत आणि मार्चमध्ये त्याची एकत्रितपणे सुनावणी करावी। अर्थात मुकुल रोहतगी जे आहेत त्यांनी मात्र याला थोडासा विरोध दर्शवलेला होता आणि त्यांनी म्हटलेलं होतं की सोमवारच्या प्रकरणामध्ये आम्ही सुद्धा अपियर होणार आहोत आणि तमिळनाडूचं विशेषतः प्रकरण आणि ते टॅग केलं जाऊ नये। त्याच्यामुळं त्याच्यावरती खंडपीठानं असं म्हटलं की आम्ही हे दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकू आणि त्याच्यानंतर जे काही तारीख ठरवायची आहे ती ठरवावी। पण रोहतगींचं जे म्हणणं होतं त्याच्यावरती बेंचनं असं म्हटलेलं आहे खंडपीठानं की दॅट इज अ सेपरेट इश्यू, म्हणजे
तमिळनाडूचं जे प्रकरण कदाचित सोमवारी येणार आहे त्याच्या संदर्भात हा युक्तिवाद दोन्ही बाजूंनी होताना दिसतोय. रोहतगी असं म्हणतात की ही दोन्ही प्रकरणं एकत्रित टॅग करू नयेत. कदाचित त्यांना तामिळनाडूच्या संदर्भात नेमकं काय होतंय, त्याच्या संदर्भात काय कोर्ट आदेश देते हे पाहायचं असावं आणि म्हणून त्यांनी या सगळ्या एकत्रित करण्याला विरोध केलेला होता. मात्र कोर्टानं आता असं म्हटलेलं आहे की आम्ही तारीख निश्चित करू आणि ही प्रकरणं आता एकत्रित जोडायची की नाही याचा निर्णय जो आहे तो खंडपीठ करेल. तो कदाचित आपल्याला थोड्या वेळात कळेल. म्हणजे सध्या तरी असं आहे की 1 मार्चपर्यंत, म्हणजे तारीख कुठलीही कोर्टानं जरी सांगितलेली नसली तरी 1 मार्चपर्यंत मराठा आरक्षणावरती पुढची कुठलीही सुनावणी होणार नाही किंवा कोर्टाची भूमिका स्पष्ट होणार नाही, हे नक्की आहे का? सुरुवातीच्या एकूण सुनावणीमध्ये कोर्टानं हे स्पष्ट संकेत दिलेले आहेत की 3-4 आठवडे हे मॅटर पुढे जाऊ शकतं किंवा नंतरची तारीख निश्चित होऊ शकते. आता म्हणजे रोहतगी पण म्हणाले की जर मार्चपासून जर तसंही फिजिकल हिअरिंगला सुरुवात होणार असेल प्रत्यक्ष सुनावणीला तर हे मॅटर त्याच वेळी ठेवलं जावं आणि त्यामुळे आता जे आत्तापर्यंतची सुनावणी झाली त्याच्यामध्ये तर हे दिसतंय की खंडपीठ आता एक तारीख निश्चित करेल आणि जी मागणी केंद्र सरकारनं केलेली आहे की ही प्रकरणं टॅग केली जावीत एकत्रितपणे, ज्याच्यामध्ये तामिळनाडूचं प्रकरण आहे, त्याच्यानंतर कदाचित आर्थिक आरक्षणाचं पण असेल. 3 प्रकरणं कुठली आहेत हे आपल्याला अद्याप माहिती नाही आहे, पण वेणुगोपाल एवढं म्हणाले की 3 मॅटरमध्ये आम्हाला सोमवारी अपियर व्हायचं आहे, तर ही आरक्षणाच्या संदर्भातलीच प्रकरणं आहेत आणि ती एकत्रितपणे जोडली जावीत. कोर्ट आता ही मागणी मान्य करतंय का हे आपल्याला आता पाहावं लागेल. प्रशांत, आणखी सुद्धा एक अपडेट अशी मिळतेय, तुझ्याकडे त्याची माहिती आहे का, की कपिल सिब्बलांनी 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी वर्ग करावी अशी मागणी केली आहे. याविषयीचे काही अपडेट्स मिळत आहेत का? नक्कीच, कारण इंदिरा साहनीचं जे जजमेंट होतं, जो निकाल होता तो 9 न्यायमूर्तींनी दिलेला होता आणि राज्य सरकारची ही मागणी भूमिका जी आहे ती मागच्या काही बैठकामध्ये ठरलेली होती की आता हे प्रकरण 9पेक्षा जास्त न्यायमूर्तींकडे जावं, कारण याच्यामध्ये त्या 50% आरक्षणाच्या मर्यादेचे सुद्धा उल्लेख आलेले आहेत. कपिल सिब्बल यांनी ती मागणी केली आणि ते का आवश्यक आहे हे सुद्धा कोर्टाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती रोहतगींनी सुद्धा त्याला सपोर्ट केलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा पुनर्विलोकन करण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळं हे प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये सातत्यानं जर त्या 9 न्यायमूर्तींच्या निकालाचा उल्लेख येणार असेल तर मोठं बेंच असलं पाहिजे. या मागणीला दुजोरा रोहतगींनी सुद्धा दिलेला आहे. प्रशांत, आज खरं तर प्रमुख मुद्दा हा प्रत्यक्ष सुनावणी का ऑनलाईन सुनावणी हाही होता, तर त्या संदर्भात कोर्टानं काही भाष्य केलंय का? अजूनही प्रत्यक्ष सुनावणी आपण घेऊ आणि मराठा आरक्षणाची पुढची सुनावणी त्या पद्धतीनं पार पडेल असं काही कोर्टानं म्हटलंय की अजून त्याबद्दलची चर्चा झालेली नाही, ठोस निर्णय कोर्टानं दिलेला नाहीये? प्रत्यक्ष सुनावणी होणार की व्हर्च्युअल याच्या संदर्भात अजून कोर्टानं काही आपलं मत दिलेलं नाही आहे. मात्र वकील वारंवार त्यांच्या अडचणी सांगतायत आणि खंडपीठानं एक तारीख निश्चित करू एवढं आत्ता तरी म्हटलेलं आहे आणि ती 3-4 आठवड्यानंतरची असावी असे प्राथमिक संकेत आपल्याला मिळत आहेत. आणि 50%ची जी मर्यादा आहे त्याच्या संदर्भात लार्जर बेंचचा जो मुद्दा गेल्या काही दिवसामध्ये सरकारनं आणायचा ठरवलेला होता तो सुद्धा आज आलेला आहे. त्याच्यावरती कोर्टाची काही कमेंट येते का? आत्तापर्यंत तर कुठली कमेंट जी आहे ती त्याच्यावरती आलेली नाही आहे. मात्र आपल्याला बघावं लागेल की कोर्ट त्या संदर्भात नेमकं काय म्हणतं आहे. प्रशांत, आतापर्यंतचे अपडेट्स काय काय घडलंय कोर्टामध्ये हे आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात आणि त्यानंतर पुढे वळूयात. 1 मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी सुरू करावी अशी राज्य सरकारनं आज सुप्रीम कोर्टात मागणी केलेली आहे. म्हणजे पुढचे 1 आठवडे तरी काही होणार नाही मराठा आरक्षणासंदर्भात. कपिल सिब्बलांनी 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सुनावणी वर्ग करावी अशी सुद्धा मागणी ठेवली आणि राज्य सरकारचे वकील मुकुल रोहतगी यांनी कपिल सिब्बल यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवलेला आहे. त्याचबरोबर अटॉर्नी जनरल वेणुगोपाल राव यांनी सुद्धा असं म्हटलं की टॅग केली जावीत, आरक्षणाची इतर प्रकरणं या प्रकरणाशी टॅग केली जावीत आणि सुनावणी व्हावी. परंतु मुकुल रोहतगी यांनी मात्र याला कुठेसा थोडासा काय असेना विरोध दर्शवलेला आहे. सध्याचे आणखी काय ताजे अपडेट्स आहेत, काय घडतंय, प्रशांत आपल्याला पुन्हा एकदा सांगेल. प्रशांत, आत्ता जी आपल्याला अपडेट कळते त्याच्यानुसार कदाचित कोर्ट 8 मार्च नंतर ही सगळी सुनावणी जी आहे ती लावण्याचा विचार करता आहे. अजूनही विचार चालू आहे. काही सिनियर काउन्सिल जे आहेत ते त्यांना सुद्धा या सगळ्या मॅटरमध्ये उपस्थित राहण्यासंदर्भातलं निर्देश जे आहे ते कोर्ट देता आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये वॅक्सिनेशन पण होईल त्याच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली आणि त्याच्यामुळे आता
कुठली नेमकी तारीख येते, 8 मार्च नंतरची तारीख येऊ शकते अशी आत्ताची आपली माहिती आहे. आणि एक्झॅक्ट डेट जी आहे जेव्हा कोर्ट फिक्स करेल तेव्हा ही सुनावणी प्रत्यक्ष करायची की व्हर्च्युअल, याच्या संदर्भात सुद्धा काही निर्देश येत आहेत का हे पाहावं लागेल. प्रशांत, पण असं आपण धरू की 8 मार्च नंतर सुनावणी घेण्याचा जर कोर्टाचा विचार असेल तर मग 8 मार्च नंतर ही नियमित सुनावणी होणार आहे का काय? म्हणजे 8 मार्च नंतर थेट नियमित सुनावणीची ऑर्डर आज दिली जाईल का? त्या संदर्भातली काही माहिती मिळतेय का? नक्कीच नियमित सुनावणीच होणं अपेक्षित आहे. फक्त आता कसं आहे की एकतर राज्य सरकारनं लार्जर बेंचचा सुद्धा मुद्दा उपस्थित केलेला आहे. त्या मुद्द्यावरती कोर्ट काय म्हणतंय, कारण जर पुढच्या सुनावणीमध्ये राज्य सरकारने एक वेगळी मागणी केली की याच्यापेक्षा मोठं बेंच हवं आहे, कारण 9 बेंचचा जो निर्णय होता इंदिरा साहनी प्रकरणातला त्याचा याच्यामध्ये उहापोह होणं आवश्यक आहे आणि त्याच्यापेक्षा मोठ्या न्यायमूर्तींनी हे सगळं प्रकरण ऐकलं पाहिजे. कारण सहसा कोर्टाचा एक असा एक पायंडा आहे की एखाद्या निकालासंदर्भात जर चर्चा होणार असेल की ज्याच्यामध्ये घटनात्मक काही प्रश्न आहेत तर तो निर्णय किंवा तो निकाल जितक्या न्यायमूर्तींच्या खंडपीठानं दिलेला आहे, म्हणजे उदाहरणार्थ 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं दिला असेल तर त्याच्यापेक्षा मोठं बेंच 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ त्या संदर्भात निर्णय घेऊ शकतं. 5 न्यायमूर्तींच्या दिला असेल तर 7 किंवा 9 घेतात. आणि आता जर इंदिरा साहनीमध्ये 9 न्यायमूर्ती होते तर त्याच्यापेक्षा मोठं बेंच जे आहे ते या सगळ्या प्रकरणांचा उहापोह करायला लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे असं तेव्हा होतं जेव्हा घटनात्मक काही प्रश्न, घटनात्मक काही मुद्दे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. त्यामुळं आत्तापर्यंत जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये आपल्याला एकतर हे दिसतंय की 8 मार्च नंतरची एखादी तारीख जी आहे ती निश्चित होऊ शकते. आणि त्याच्या पुढं काय होतंय हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. मुकुल रोहतगींनी वारंवार सांगितलेलं होतं की जे व्हॉल्यूम्स आहेत ते 30 मोठे व्हॉल्यूम्स आहेत आणि ते सगळे जर प्रिंट करायचे असतील तर त्याच्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. पुन्हा एकदा आपण सगळे अपडेट सांगूयात प्रशांत, की दोनही बाजू ऐकून आम्ही निश्चित सुनावणी करू असं न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे. दोन्ही बाजू सध्या ऐकून घेतल्या जात आहेत. 1 मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी करावी अशी राज्य सरकारची मागणी आहे, कारण राज्य सरकारच्या वकिलांचा हा सातत्यानं प्रयत्न आहे की प्रत्यक्ष सुनावणी व्हायला हवी. 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे ही सुनावणी वर्ग करावी अशी मागणी कपिल सिब्बलांनी केली. त्याला मुकुल रोहतगी यांनी सुद्धा पाठिंबा दिलाय. त्यामुळे आता पुढची सुनावणी 8 मार्चपासून होण्याची शक्यता आहे. प्रशांत, आपण राज्यातल्या घडामोडींचा सुद्धा थोडासा जर का विचार केला, म्हणजे नोकऱ्या असतील, शिक्षण असेल, या सगळ्या बाबतीतल्या, तर ही सुनावणी पुढे जाणं, आणखी तारखांवरती तारखा पडणं हे कसं योग्य नाही, ते मुलांच्या दृष्टीनं कसं नुकसानकारक असू शकतं? नक्कीच ज्ञानदा, खरं तर राजकीयदृष्ट्या सुद्धा हा संवेदनशील प्रश्न आहे. एकतर सरकारला ही स्थगिती उठवता आली नाही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, ती आता पुढं उठवणं हे सुद्धा फार अवघड आहे आणि त्या दृष्टीने हे चॅलेंज असेल. शिवाय अनेक आरक्षणाचे प्रवेशाचे प्रश्न आहेत, त्याच्यावरती सुद्धा या सगळ्या केसचा परिणाम होत असतो. आत्ता जी लेटेस्ट अपडेट आहे, कोर्टानं त्या ठिकाणी जे उपस्थित वकील आहेत त्यांच्यासोबत एक प्राथमिक डिस्कशन करून 8, 9 आणि 10 मार्च या तारखेला ही सुनावणी व्हावी, त्याच्या संदर्भातले युक्तिवाद ऐकले जावेत अशा पद्धतीचा एक प्रस्ताव ठेवलेला आहे. त्याच्यावरती वेगवेगळ्या वकिलांनी वेगवेगळं म्हणणं मांडलेलं आहे. रोहतगी असं म्हणाले की राज्य सरकारला याच्यामध्ये युक्तिवाद करण्यासाठी 4 दिवस द्यावेत. त्याच्यावरती बेंच असं म्हणालं की राज्य सरकारला जे याचिकाकर्ते आहेत त्यांच्यापेक्षा जास्त वेळ का हवा आहे, तर त्याच्यावरती सिब्बल म्हणाले की 3 दिवसांचा कालावधी जो आहे तो कमी आहे आणि किमान तो 4 तरी करावा. त्याच्यामुळं एक असं दिसतंय की 3 दिवस पिटिशनर्स आणि 3 दिवस रिस्पॉन्डंट्स, म्हणजे 3 दिवस या आरक्षणाच्या विरोधातले जे याचिकाकर्ते आहेत त्यांना वेळ आणि 4 दिवस राज्य सरकारला वेळ, असा एकूण एक 7 दिवसांचा वेळ जो आहे तो देण्यासंदर्भात कोर्ट आत्ता विचार करत आहे. हे प्राथमिक डिस्कशन त्या ठिकाणी जे वकील उपस्थित आहेत त्यांच्यासोबत चालू आहे आणि त्याच्यामुळं पुढचा अंतिम निर्णय नेमका काय येतोय हे आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे सर्वसाधारणपणे हीच मागणी आहे की प्रत्यक्ष सुनावणी घेतली जावी. 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे हे प्रकरण वर्ग केलं जावं. मराठा आरक्षण प्रकरणी सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. साधारणतः 8 मार्चच्या दरम्यान पुढची सुनावणी सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. कपिल सिब्बल, मुकुल रोहतगी सरकारच्या बाजूनं मत मांडता आहेत. प्रशांत, सकाळी आता ही सुनावणी काही वेळापूर्वी सुरू झाली आहे, तेव्हापासून नेमकं काय काय घडलं, आतापर्यंतचा क्रम सगळा? सगळ्यात मोठी आणि सरप्रायझिंग गोष्ट ही होती की केंद्र सरकारचे वकील, अटॉर्नी जनरल, सर्वोच्च वकील आहेत,
ते या सुनावणीमध्ये आज अपियर झाले आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की सोमवारी जी काही 3 प्रकरणं आहेत आरक्षणाच्या संदर्भातली, ती नेमकी कुठली प्रकरणं आहेत हे आपल्याला माहिती नाही आहे, पण कदाचित तामिळनाडूचा त्याच्यामध्ये उल्लेख असावा. तर त्या प्रकरणांसोबत मराठा आरक्षणाचं हे प्रकरण टॅग करावं, कायदेशीर भाषेमध्ये टॅग करावं, म्हणजे कदाचित त्या याचिकेमध्ये जे काही प्रश्न आहेत त्याचा आणि या आपल्या याचिकेचा संबंध असल्यामुळं त्याची एकत्रित सुनावणी व्हावी हा असावा. आणि त्या अर्थानं केंद्र सरकारनं सुद्धा म्हटलं की ही सगळी प्रकरणं टॅग करावीत आणि 1 मार्चला सुनावणी व्हावी. आता त्याच्या पुढं जाऊन सगळे युक्तिवाद जे आहेत ते सुनावणी संदर्भातले सुद्धा सुरू आहेत, कारण प्रत्यक्ष सुनावणी व्हावं ही किती गरजेची गोष्ट आहे हे सांगण्याचा वकील वारंवार प्रयत्न करतायत. 8, 9 आणि 10 मार्च या तारखांच्यावरती सुरुवातीची चर्चा जी आहे ती झालेली आहे आणि आता अगदी थोड्या वेळामध्ये याच्या संदर्भातली ऑर्डर जी आहे ती येऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्टानं या सगळ्या प्रकरणामध्ये केंद्र सरकारचे जे वकील आहेत ते सुद्धा अपियर होतील हे सांगितलेलं आहे आणि जे पिटिशनर्स आहेत त्याच्यानंतर अटर्नी जनरल जे आहेत ते आर्ग्यू करू शकतील. त्याच्यावरती अटर्नी जनरल असं त्यांनी म्हटलेलं आहे की मी दोन्ही बाजूंच्या वतीनं युक्तिवाद करेन, कारण मला कुठल्याही बाजूची म्हणजे कुठल्या एका बाजूनं मला भूमिका घेता येणार नाही. त्याच्यावरती खंडपीठाने त्यांना मान्यता दिलेली आहे आणि आम्ही तुम्हाला असिस्ट करू असं म्हटलेलं आहे. म्हणजे केंद्र सरकार कुठल्या एका बाजूने युक्तिवाद करणार नाही आहे हे सुद्धा याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. अटर्नी जनरल यांनी स्पष्टपणे त्याच्यात तसं म्हटलेलं आहे. केंद्र सरकारनं यामध्ये युक्तिवाद करणं किंवा आत्तापर्यंत सातत्यानं केंद्रानं काहीतरी भूमिका घ्यावी अशी राज्याची सुद्धा मागणी होती. आज अटर्नी जनरलनं या सगळ्या संदर्भात बोलणं ही सुद्धा किती महत्त्वाची घडामोड आहे या सगळ्या प्रकरणातली. ज्ञानदास, आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ही आहे की कोर्टानं तारखा निश्चित केलेल्या आहेत. 8, 9 आणि 10 तारखेला जे याचिकाकर्ते आहेत त्यांना वेळ दिलेला आहे. 12, 15 आणि 16, 17 म्हणजे 4 दिवसांची जी मागणी होती त्याच्यामध्ये राज्य सरकार विचार करेल, त्यांचं युक्तिवाद ऐकला जाईल. 18 मार्चला जर काही पुन्हा त्याच्यावरती काही रिजॉइंडर असतील किंवा म्हणजे नवे मुद्दे असतील तर ते ऐकले जातील. त्याच दिवशी अटर्नी जनरल यांचं सुद्धा म्हणणं ऐकलं जाईल, म्हणजे थोडक्यात केंद्र सरकारचं. आणि त्याच्यानंतर कोर्टानं हे सांगितलेलं आहे की 8 मार्चला ही सगळी सुनावणी जी आहे ती सुरू होईल आणि 18 मार्चला संपेल. सगळ्यात मोठी अपडेट ही आहे, सुप्रीम कोर्ट मराठा आरक्षणाची सुनावणी जी आहे ती 8 मार्चला आता विस्तारितपणे ऐकणार आहे. 18 मार्चला ती संपवणार आहे. 10 दिवसामध्ये या सगळ्या केसचा निपटारा होईल. 3 दिवस जे आहेत ते याचिकाकर्त्यांना जे आरक्षणाच्या विरोधातले आहेत त्यांना देण्यात आलेला आहे आणि 4 दिवसांचा वेळ राज्य सरकारच्या वकिलांना देण्यात आलेला आहे. 18 मार्चला याच्यामध्ये केंद्र सरकारसुद्धा युक्तिवाद जो आहे तो करू शकतं रिजॉइंडरच्या पाठोपाठ. त्यामुळं ही सगळ्यात मोठी बातमी आत्ताची आहे. 8, 9, 10 तारखेला या सगळ्या प्रकरणाची सुनावणी सुरू होतीये. 8 ते 18 या 2 तारखांच्या मध्ये मराठा आरक्षणाचा निपटारा सुप्रीम कोर्ट करणार आहे. प्रशांत, म्हणजे ही फायनल हिअरिंग असेल, 18 तारखेला समजू शकेल मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवली जाणार की नाही? 18 मार्चला सुनावणी पूर्ण होईल, सगळे मुद्दे जे आहेत ते ऐकले जातील आणि त्याच्यानंतर निकाल कदाचित राखून ठेवला जाऊ शकतो. जशी नेहमीची पद्धत आहे की मग एखादी निकालासारखी तारीख जी आहे ती वेगळी ठेवली जाऊ शकते. त्याच्यामुळं एक दिसतंय की सुप्रीम कोर्टानं हा एक वेळापत्रक जे आहे ते आता निश्चित केलेलं आहे. 8 मार्च ते 18 मार्चच्या दरम्यान त्यांनी त्याच्यामध्ये विभागणी सुद्धा केलेली आहे की पहिल्यांदा कोणाचं म्हणणं ऐकायचं आहे त्यांच्यासाठी 3 दिवस ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर राज्य सरकारला 1 दिवसांचा जास्त वेळ दिलेला आहे. 4 दिवस राज्य सरकार युक्तिवाद करू शकणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, केंद्र सरकार सुद्धा याच्यामध्ये पार्टी आहे. केंद्र सरकारचे वकील, सर्वोच्च वकील अटर्नी जनरल के वेणुगोपाल हे सुद्धा याच्यामध्ये बाजू मांडतील आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट जे आहे ते आपला निकाल जो आहे तो नंतर एखाद्या तारखेला ऐकवेल. पण हा एक टाइम फ्रेम, ही एक निश्चिती जी आहे ती कोर्टानं केलेली आहे 8 मार्च ते 18 मार्च. प्रशांत, ही अपडेट आपण प्रेक्षकांना देऊयात. 8 मार्च पासून ही सुनावणी सुरू होईल. सरकार नंतर बाजू मांडणार आहे. सरकारला 4 दिवस युक्तिवाद करण्याची संधी आहे. 8, 9 आणि 10 तारखेला याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. सध्या विनोद पाटील बोलतात, आपण थेट जाऊया. की साहेब यांनी सांगितलं की अद्यापही व्हर्च्युअल हिअरिंगमध्ये अडचण येत आहे. जोपर्यंत फिजिकल हिअरिंग होणार नाही तोपर्यंत कामकाज करणं शक्य होणार नाही. यावर न्यायालयाने भाष्य केलं की आता आज टाइम टेबल डिसाईड करून देण्यात येईल. या टाइम टेबलमध्ये पहिली वेळ जी काही माननीय न्यायालयाने सांगितली त्यानुसार 8, 9 आणि 10 हे 3 दिवस जे मराठा आरक्षणाला विरोध करताय अशा सर्वांसाठी वेळ राखीव ठेवण्यात आलेला आहे.
8 तारखेला, 9 तारखेला आणि 10 तारखेला हे 3 दिवस मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांसाठी बाजू मांडण्यासाठी त्या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे. यापुढे 15 मार्च, 16 मार्च आणि 17 मार्च, 12 मार्च, 15 मार्च आणि 16 मार्च, 17 मार्च हे 4 दिवस जे जे मराठा आरक्षणाला सपोर्ट करताय, म्हणजे मुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव आणि रिस्पॉन्डंट नंबर मी आणि जे जे कोणी इंटरव्ह्युनर याच्यामध्ये आपलं मत मांडू शकता, यांनी 12, 15, 16 आणि 17 ह्या 4 दिवस त्यांना संधी मिळणार आहे. 18 तारखेला याच्यामध्ये केंद्र सरकारच्या वतीने बाजू मांडण्यात येणार आहे. केंद्र सरकारला देखील पार्टी करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारच्या वकिलांनी आज स्पष्ट केलं की तामिळनाडू आरक्षणचं प्रकरण हे सोमवारी लागलेलं आहे आणि त्या प्रकरणाचा परिणाम या प्रकरणावर होऊ शकतो, EWSच्या प्रकरणाचा परिणाम याच्यावर होऊ शकतो. हीच मागणी आम्ही सातत्याने करत होतो. आज केंद्र सरकारने त्या ठिकाणी पॉईंट आऊट केलेलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला दिनांक 18 मार्च रोजी बाजू मांडण्यास सांगण्यात आलेले आहे. 8 तारखेपासून ही सुनावणी सुरू होईल. 8 तारखे ते 18 तारखेपर्यंत या सुनावणीचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. या कालावधीमध्ये प्रत्येकाला आपलं जे जे काही म्हणणं असेल ते लेखी स्वरूपात तात्काळ दाखल करायचं आहे आणि 3 दिवस विरोध करणाऱ्याला, 3 दिवस समर्थन करणाऱ्याला आणि 1 दिवस पुन्हा एकदा प्रायव्हेट पिटिशनर्सला आणि एक दिवस केंद्र सरकारला, असा सगळा काही टाइम टेबल माननीय सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेला आहे. आणि न्यायालयाने आज स्पष्ट केलेलं आहे की फिजिकल हिअरिंग किंवा व्हर्च्युअल हिअरिंग ज्या दिवशीची जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार ती सुनावणी सुरू करण्यात येईल. त्यामुळे जर फिजिकलची परिस्थिती असेल तर फिजिकल हिअरिंग होईल, व्हर्च्युअलची परिस्थिती असेल तर व्हर्च्युअल हिअरिंग होईल. न्यायालयाने आता सुनावणी त्या ठिकाणी घेण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या दिवशीपासून 8 तारखेपासून सुनावणी सुरू होणार आहे. आता विषय राज्य सरकारचा आहे, केंद्र सरकारही याच्यामध्ये आलेलं आहे. या सर्वांची इच्छाशक्ती असेल तर मराठा आरक्षण नक्की त्या ठिकाणी टिकेल. टाइम टेबल अपेक्षितच होता ना तुम्हाला, म्हणजे ही मागणी पण होती. सातत्याने आमची हीच मागणी होती की टाइम टेबल माननीय न्यायालयाने निश्चित करावा. आमची तर तयारी आजची देखील होती की आजची आज माननीय न्यायालयाने सुनावणी सुरू करावी, परंतु न्यायालयाने 8 तारीख ठरवून दिलेली आहे. त्यामुळे 8 तारखेपासून आम्ही त्या ठिकाणी तयारी सुरू केलेली आहे. आता शेवटी एक शेड्यूल सुप्रीम कोर्टाने लावलं, याचा अर्थ असा आहे की आता पुढील सुनावणी सुरळीत आणि नियमित होईल अशी आशा आहे. निश्चित माननीय सुप्रीम कोर्टाने वेळ ठरवून दिलेला आहे, दिवस ठरवून दिलेले आहे. 3 दिवस, 3 आणि 4 दिवस आणि 1 दिवस असे तिघांना ठरवून दिलेले आहे. त्यामुळे निश्चित याच्यामध्ये सुनावणी सुरळीतपणे सुरू होण्यासाठी आम्हाला मदत होईल. पण आता कोर्टाने हे नाही फिजिकल का व्हर्च्युअल याबद्दल काय संभ्रम आहे, कोर्टाने काय म्हटलं? कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की जशी परिस्थिती देशामध्ये उद्भवल, जर देशामध्ये परिस्थिती राहिली फिजिकलची तर फिजिकल घेऊ, देशामध्ये कोरोनाची परिस्थिती राहिली व्हर्च्युअलची तर व्हर्च्युअल घेऊ, परंतु सुनावणी आता आम्ही घेणार आहोत. त्यामुळे त्या दिवशीच्या परिस्थितीवर ती परिस्थिती अवलंबून राहील. मात्र वेळापत्रकामुळे कुठं समाधान. तर आता तारखा निश्चित झालेल्या आहेत मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी. 8 मार्च पासून ही सुनावणी सुरू होईल. 18 मार्च पर्यंत सुनावणी सुरू असेल. 8, 9 आणि 10 या 3 तारखांना मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद होणार आहे. तर राज्य सरकारला 1 दिवस अधिक देण्यात आलाय युक्तिवादासाठी. राज्य सरकारकडे युक्तिवादासाठी एकूण 4 दिवस असतील आणि 18 तारखेला केंद्र सरकारकडनं भूमिका मांडली जाणार आहे. केंद्र सरकार दोनही बाजूनं भूमिका मांडेल हे स्पष्ट करण्यात आलंय. विनायक मेटे शिवसंग्रामचे नेते सध्या आपल्या सोबत आहेत. विनायक मेटेजी, आपल्याला अर्थातच आजचा निर्णय काय झालाय, कोर्टानं काय म्हटलंय ते माहीत असेल. तुमची पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया, सरकारचं निश्चितपणे धोरण नसल्याचा हा परिपाक आहे. सरकारनं ज्या 2 बाजू मांडल्या होत्या, 2 गोष्टीचा आग्रह धरला होता की एक तर प्रत्यक्ष सुनावणी सुरू व्हावी, व्हर्च्युअल होऊ नये, तेही कोर्टाने त्यांची बाजू मान्य केली नाही. दुसरं की मोठ्या 11 किंवा 13 न्यायमूर्तीचं घटनापीठ व्हावं, तेही त्या संदर्भात काय नाही. म्हणजे आता पुढची जी 8 मार्चपासून ते 18 मार्चपर्यंत जी तारीख होणार आहे ती याच घटनापीठाच्या समोर होते. आणि व्हर्च्युअल की प्रत्यक्ष ही त्यावेळेच्या परिस्थितीवर अवलंबून. याचा अर्थ काय आहे की सरळ स्पष्ट की सरकार स्वतःहून पुढच्या तारखा मागतंय. यांची तयारी नाही. का तयारी नाही हे सांगत नाहीत. दुसरं गोष्ट अशी आहे की तोपर्यंत
किमान आता या नौकर भरती जे महाराष्ट्र शासनानं काढलेले आहेत आणि परीक्षा जे काढलेल्या आहेत या सगळ्या या दरम्यान होऊन जाणार आहेत. लक्षात घ्या ज्ञानदाजी, मी आपल्याला जे सांगतोय ती फार गंभीर आहे की या दरम्यानच्या काळात 18 मार्च पर्यंत या सगळ्या एक्झाम होऊन जाणार आहेत नौकर भरतीच्या. मग त्याच्यामध्ये या मराठा समाजाच्या मुलामुलींना काही ही मिळणार नाहीये, न्याय मिळणार नाही, उलट अन्याय होणार आहे. याची स्थगिती उठवावी याबद्दल या सरकारच्या वतीनं एक अक्षर सुद्धा काढलेलं नाही ना, शब्द सुद्धा काढत नाही. म्हणजे यांच्याकडं कोणत्याही प्रकारची रणनीती सरकारकडं नाही. आता आमची म्हणणं एवढंच आहे की किमान आता ते पदरात पडलं आणि पावन करून घेतलं तशी पद्धतीची परिस्थिती या सरकारची झाली आहे. किमान या सरकारनं आणि आदरणीय पवार साहेबांनी या 8 तारखेच्या अगोदर या महिन्याच्या अखेरपर्यंत साधारण की सर्वांना सोबत घेऊन सर्व याचिकाकर्ते त्यांचे वकील घेऊन निश्चितपणाची रणनीती आखण्याचं काम हे करावं. आणि नौकर भरती जी आहे ती या आता 18 तारीख सर्वोच्च न्यायालयाने डेटच फिक्स केलेले आहेत. त्यामुळे आता पुढं जाईल असा आता विषय राहिलेला नाही. त्यामुळं मार्चपर्यंत या सगळ्या नौकर भरती आणि स्पर्धा परीक्षा या पुढे ढकलण्याचं काम, एवढं तरी काम या शासनानं मराठा समाजाच्या शासनाला बाजूने तुम्ही करावं. विनंती करताय की बाकी तसं- आताची परिस्थिती लक्षात घेता आणि मराठा समाजाचा विचार करून नोकर भरतीची प्रक्रिया असेल किंवा अन्य गोष्टी या थोड्याशा पुढे ढकलाव्यात. पण विनायक मेटेजी 18 तारखेला निकालच येईल की नाही हे अजिबात कोर्टानं सांगितलेलं नाहीये. त्यामुळे निकालाची तारीख कदाचित थोडीशी पुढे जाऊ शकते. सरकारमध्ये समन्वय नाही हा सुद्धा आपण आरोप करताय. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.